नमस्कार, मी विजय जगताप। आज आपण पिंपरी चिंचवड हे जे नाव आहे आपल्या या शहराचं, ह्या नावाचा इतिहास आणि ह्या शहराला हे नाव कसं पडलं याची आज माहिती जाणून घेणार आहोत। कारण 4 मार्च 2026ला पिंपरी चिंचवड या शहराच्या अस्तित्वाला, हे शहर निर्माण झालेला घटनेला 56 वर्ष पूर्ण होत आहे। पिंपरी आणि चिंचवड हे जे जुळं नाव आहे, म्हणजे पिंपरी आपण म्हणतो की पिंपरी हे एक वेगळं गाव आहे, चिंचवड हे एक वेगळं गाव आहे। परंतु पिंपरी नावाचा एक वृक्ष आहे ज्याला इंग्रजीमध्ये फिकस ॲम्प्लिसिमा, भारतीय बॅट अंजीर, जे भारताच्या पश्चिम घाटात झाड आढळतं आणि आज आपण शहरामध्ये आजही त्याचं अस्तित्व शाबूत आहे त्या झाडाचं। आणि आज आपण तीच माहिती घेणार आहोत की आपल्या शहराला हे नाव कसं पडलं पिंपरी चिंचवड, आणि त्याचं पर्यावरणच्या दृष्टीने किती आणि कसं महत्त्व आहे। हे जे आपण झाड बघतोय, ह्या झाडाला फिकस ॲम्प्लिसिमा म्हणजेच पिंपरी, आपण गुगलवर जरी पाहिलं तरी पिंपरी वृक्ष असं जरी आपण माहिती घेतली तरी त्यामध्ये आपल्याला पिंपरी या वृक्षाची सगळी माहिती मिळते। म्हणजे जेव्हा जीवसृष्टीचं निर्मिती झाली, म्हणजे आपण सृष्टी निर्माण झाली असं आपण म्हणतो, सृष्टीची निर्माण झाल्यानंतर जेव्हा नद्या, नाले, पर्वत, डोंगर, शिखरं यांची जेव्हा निर्मिती झाली, तेव्हा साहजिकच जल, जंगल संपत्ती ही एक पर्यावरणाचा आपला भाग होता। आणि या पर्यावरणाचा भाग असताना जेव्हा लोकवस्ती वाढली, मानवाची संख्या वाढली, मग मानव काय करायला लागला, राहण्यासाठी मग जंगल तोडून राहायला लागला। मग पूर्वी नावं जी वृक्षांना होती ती नावं घेतानाच मग त्या गावाचं नाव, हे जे ग्रामनाम, हे ते वृक्षांवरनं पडलं। म्हणजे आज आपण म्हटलं तर पिंपरी, आता जो आपण वृक्ष पाहिला पिंपरी, हे नाव थॅमस ॲम्प्लिसिमा या ज्या पिंपर त्याचं अपभ्रंश होऊन पिंपरी झालं आणि मग त्याचं नाव पिंपरी नाव पडलं। आणि चिंचवड तर आपल्याला माहिती आहे, चिंच आणि वडाची झाडं, चिंच आणि वडाच्या झाडामुळं चिंचवड हे नाव पडलं। तर काय परिस्थिती होती म्हणजे प्राचीन काळी, जेव्हा पिंपरी आणि चिंचवड ह्या नावांचा जो इतिहास जर आपण पाहिला तर चिंच आणि वडाची झाडांची अमर्यादित संख्या, म्हणजे जिथे सूर्यप्रकाशही दिसत नाही असा त्या वस्तीवर, त्या लोकवस्तीवर एवढी झाडांची घनदाट छाया असलेला तो भाग होता। आणि त्यामुळं चिंच आणि वडांच्या झाडाच्या खूप मोठ्या विस्तारामुळे, खूप मोठ्या संख्येमुळे चिंचवड हे ते नाव आरूढ झालं आणि मग त्याला नाव पडलं चिंच आणि वड। आज आपण हा जो वृक्ष पाहतोय, आज आपण प्राधिकरणामध्ये आलेलो आहोत आणि हा जो मोठा वडाचं जे काय आज आपण झाड पाहतोय, म्हणजे ही अशा प्रकारची वडाची झाडं चिंचवडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर होती, चिंच आणि वडाची, की त्यामुळे त्या गावाला, त्या भाषेला, तिथल्या लोकवर्णनाला त्या वृक्षाचं नाव पडलं। आणि मग आपल्या त्या बोलीभाषेत जेव्हा आलं तेव्हा त्याला पिंपरी आणि चिंचवड असं ते जुळं नाव झालं। म्हणजे पिंपरी नावाचा एक वृक्ष आणि चिंच आणि वडाचा, ही जी 2 झाडं आहेत त्याच्यामुळं ह्या 2 गावांना ही नावं पडली। मग आता आपल्या शहराला जे आत्ता 4 मार्च 2026ला 56 वर्ष पूर्ण होतात, शहर निर्माण झालं आहे। म्हणजे 4 मार्च 1970ला अण्णासाहेब मगरांनी 4 ग्रामपंचायतीचं विसर्जन केलं आणि नगरपालिका अस्तित्वात आली। मग नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर मग शहराला नाव काय द्यायचं, तर पिंपरी आणि चिंचवड असं जुळं नाव द्यायचं। मग हे नाव का द्यायचं, म्हणजे शहरामध्ये तर प्रमुख 4 गावं होती, म्हणजे पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, आकुर्डीची वाडी म्हणजे निगडी, निगडी नावाचा पण एक वृक्ष आहे, आपण त्याची नंतर माहिती घेणारच आहोत। तर जेव्हा पिंपरी ह्या वृक्षावरनं पिंपरी हे नाव पडलं त्या गावाला, परंतु पिंपरीला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खूप महत्त्व आलं, कारण की भारत सरकारचा देशातला पहिला मोठा औषध कारखाना म्हणजेच हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनी पिंपरीच्या वेशीवर निर्माण झाली। आणि पिंपरीला एक देशामध्ये एक फार मोठं स्थान निर्माण झालं। त्याचबरोबर 1960मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर जेव्हा औद्योगिक धोरण यशवंतराव चव्हाणांनी
सुरू केलं आणि मग पिंपरी चिंचवड शहरामध्ये MIDCची निर्मिती झाली, तेव्हा ती निर्मिती करत असताना पिंपरीच्या माळरानावर असलेल्या शेकडो हजारो एकर जमिनीवर MIDCने रिझर्वेशन टाकलं. त्यामुळं पिंपरी हे प्रकाश झोतात आलं आणि चिंचवडला तर मोरया गोसावींचं समाधीस्थान आणि क्रांतीवीर चाफेकरांची भूमी यामुळं एक सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्व आलं होतं. त्यामुळं पिंपरी आणि चिंचवड म्हणजे 4 गावांमध्ये पिंपरी आणि चिंचवड ही 2 गावं फार मोठ्या प्रकारच्या झोतात आली. आणि त्यामुळे जेव्हा शासनाशी पत्रव्यवहार करत असताना अण्णासाहेब मगर आणि नगरविकास खात्याचे खेरसाहेब यांच्याशी जेव्हा चालू होतं की आम्हाला हे 4 गावांची विसर्जन करून नगरपालिका अस्तित्वात करायची, तर मग कुठली गावं, तर बाबा ते नाही का पिंपरी आणि चिंचवडमधली जी 4 गावं. तर मग जेव्हा संवादामधनं पत्रव्यवहारामधनं पिंपरी आणि चिंचवड ह्या नावांचा सातत्याने घोष सुरू झाला आणि तो घोष जेव्हा कागदोपत्री उमटू लागला तेव्हा जी नोंद झाली त्यावरनं काय, तर बाबा आपण जसं म्हणतो की एखाद्या भूमीवरनं, एखाद्या त्या भागातल्या भौगोलिक स्थानावरनं त्या नगराचं नाव पडतं, तसं या शहराचं नाव ह्या पिंपरी आणि चिंचवड ह्या 2 प्रमुख गावांचं जे काही सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या जे काही महत्त्व होतं, त्यामुळं ही नावं कागदोपत्री नोंदली गेली, त्या गावांची नोंद झाली आणि 4 गावं विसर्जित होताना पिंपरी आणि चिंचवड ही 2 नावं खूप मोठ्या प्रकाशझोतात आली आणि शहराला 4 मार्च 1970 या दिवशी पिंपरी चिंचवड नगरपालिका म्हणून हे शहर अस्तित्वात आलं आणि खेडेगावांचा कारभार संपला. आज 56 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 56 वर्षामध्ये शहराने खूप मोठ्या प्रमाणावर कात टाकलेली आहे. मध्यंतरी शहराचं नाव बदलण्याचाही काही प्रयत्न झाला, परंतु या शहराचं आपलं हे जे नाव आहे ह्याला बी पर्यावरणदृष्ट्या एक निसर्गाच्या दृष्टीने, झाडं झुडपं वनस्पती ह्यांच्या दृष्टीने किती महत्त्व आहे हे आज आपण या निमित्ताने पाहिलं आहे. आणि आजही या शहराची जी काही ओळख आहे ती एका वृक्षावरनं होते. हा आपल्या शहराच्या, आपल्या नागरिकांच्या दृष्टीने खूप मोठा अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आज आपण शहराच्या नावाच्या उत्पत्तीचा आणि ह्या शहराला ही नावं कशी पडली याची माहिती जाणून घेतली. हा जो काही गावांच्या निर्मितीचा आणि शहराला पडलेल्या नावाचा हा जो काही भाग आपण पाहिलेला आहे, हा आपल्याला आवडल्यास आपण नक्की आम्हाला सांगा आणि कळवा. आणि PCMC न्यूज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. धन्यवाद.